गॅस वाहिनीने पुरवठा करणाऱ्या वाहिनीचे नुकसान झाल्याने रविवारपासून सीएनजी गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला। ठाण्यात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधाशोध सुरू होती। अनेक सीएनजी पंपांवर रविवारी रात्री रिक्षा चालकांच्या 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या। सीएनजी नसल्याने रस्त्यावर रिक्षा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकल्या नाहीत। त्यामुळे सोमवारी सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले। गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने सीएनजीवर धावत आहेत। ठाण्यात टीएमटीची सार्वजनिक वाहतूक लोकसंख्येच्या तुलनेने पुरेशी नाही। त्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक शेअर रिक्षा किंवा मीटरच्या रिक्षाने वाहतुकीचा पर्याय निवडतात। या सर्व रिक्षा सीएनजी इंधनावर धावणाऱ्या आहेत, तर अनेक कारमध्ये देखील सीएनजी बसवण्यात आले आहेत। सीएनजीचा पुरवठा प्रभावित झाल्याने अनेक सीएनजी पंपावर रविवारी पुरेसे इंधन उपलब्ध होऊ शकले नाही। त्यामुळे रिक्षा चालक तसेच इतर वाहन चालकांची सीएनजी पंपावर इंधन मिळावे यासाठी अक्षरशः शोधाशोध सुरू होती। ठाण्यातील काही सीएनजी पंपावर 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र होते। सीएनजी उपलब्ध न झाल्याने रिक्षा चालकांचा दैनंदिन व्यवसाय बुडाला, तर नागरिकांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध न झाल्याने त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही। बस थांब्यांवरही प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या, तसेच बस गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसत होती। राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपाऊंडमधील गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया मुख्य गॅस पुरवठा वाहिनीमध्ये नुकसान झाले। त्याचा परिणाम महानगर कंपनीच्या सिटी गेट स्टेशनच्या गॅस पुरवठ्यावर झाला। त्यामुळे सीएनजी इंधनाचा तुटवडा झाला। त्याचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील विविध सीएनजी पंपांवर दिसून आला। तर याबाबत ठाण्यातील रिक्षा चालकांना विचारले असता काल संध्याकाळपासूनच ठाणे शहरातील सर्वच सीएनजी पंपांवर भली मोठी रांग होती। 2 ते 3 तास सीएनजी पंपावर प्रतीक्षा करावी लागली। त्यामुळे वेळेचे आणि आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले। सर कधीपासून बंद आहे पेट्रोल? 2 दिन हो गया। कल दोपहर 12 बजे से सब पंप बंद है। रिक्शा वाले परेशान है, जिसके गाड़ी में जितना गैस था चलाए, कोई गाड़ी कहाँ खड़ी करके घर पे गया, कोई कहाँ खड़ी करके घर पे गया। कोई धक्का मार के चला रहे हैं बेचारे, धक्का मार के घर तक पहुंचा रहे हैं। परेशान है सब रिक्शा वाले। हो सर, काय त्रास म्हणजे असा आहे की काल दुपारपासून गाडी पंप बंद आहेत। सगळीकडे जेवढे ठाण्याचे आहेत, मुंबईचे सगळे पंप बंद आहेत। सगळीकडे आम्ही जाऊन आलो तरी सगळीकडे मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। आणि काय ज्यांच्या लोकांच्या गॅस नाही ते बिचारे पंपावरती तासन तास उभे आहेत। तर आता माझी विनंती आहे पंपावाल्यांना की लवकरात लवकर ते रिपेअरिंग जे काही कुठे लिकेज झाले लवकरात लवकर केले, कारण सगळ्या पब्लिकला पण हा त्रास खूप होतोय आणि आम्हाला पण झाले। बाबा, तुमची सोसायटीची कामं संपेपर्यंत ना चहा गार होईल। हो, हे श्रुती, हे बघ, हे टीजीएसपीचं सोसायटी ऍप आहे। एका क्लिकवर सोसायटीचं बिल, नोटीस, मीटिंग्स सगळं व्यवस्थित मॅनेज होतं। म्हणजे सोसायटीची सगळी कामं आता स्मार्टली। टीजीएसबी सोसायटी ऍप, स्मार्ट सोसायटीसाठी स्मार्ट सोल्युशन। गेल्या 4 दिवसापासून कळवा मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही। त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत। त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करीत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामे केले। कचरा समस्या तत्काळ मार्गी न लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू असा इशारा यावेळी अभिजित पवार यांनी दिला। डम्पिंग ग्राउंड नसल्याचे कारण पुढे करत ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नाही। परिणामी कळव्याच्या विविध भागात कचरा साठू लागला आहे। अनेक सोसायट्यांच्या बाहेर कचरा जमा होत आहे। हा सगळा कचरा अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूजा शिंदे विचारे, कैलास हावळे, राजू शिंदे यांनी एका डंपरमध्ये आणून पालिका मुख्यालयासमोर ओतला। त्यामुळे पालिका परिसरात एकच खळबळ माजली। दरम्यान या संदर्भात अभिजित पवार यांनी जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिकेचा कारभार हा कचऱ्यात गेला आहे। आज फक्त पालिकेच्या दारात कचरा टाकला आहे, पण जर एका दिवसात हा कचरा उचलला नाही तर पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याच्या दालनात, संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तसेच आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्यात येईल असा इशारा दिला। झालेला नाहीये, कचऱ्यावरती काय उपाययोजना झालेली नाहीये। त्यामुळे नागरिकांचा प्रचंड ओढ असताना हे कृत्य असं करावं लागतंय की महानगरपालिकेला जाग यावी। 25 वर्ष शिवसेना ही सत्तेत असताना
महानगरपालिकेचं अजून डम्पिंग ग्राउंड सुद्धा नाहीये। ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे या महानगरपालिकेची। ज्या पद्धतीचं कचऱ्याचं राजकारण या महानगरपालिकेत चालू आहे, ठाणे महानगरपालिकेत चालू आहे, हे अतिशय चुकीचं आहे, हे निंदनीय आहे। त्यामुळे महानगरपालिकेचा यात निषेध असो। महानगरपालिकेला आता तरी जाग यावं की बाबा 8 दिवसाचा कचरा या महानगरपालिकेने अजूनपर्यंत कळव्यामध्ये, पारसिकमध्ये, खारीगावमध्ये उचललेला नाहीये। महानगरपालिकेला जाग येण्यासाठी हे इथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। मुंब्रा येथील विविध समस्यांची सोडवणूक करण्यात ठाणे महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात नाहीत। गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा कौसा भागातील कचरा उचलला जात नाही। परिणामी परिसरात प्रचंड कचरा निर्माण झाला आहे। नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे संतप्त झालेले माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी माजी नगरसेवक सिराज डोंगरे, सुधीर भगत, फरजाना शाकीर शेख, सुनीता सातपुते, हिरा पाटील, रेहान पितलवाला, जमीला नासिर खान, कमरुल हुद्दा, नादिरा सुमरे, शाकीर शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वच माजी नगरसेवकांसह आयुक्त दालनावर धडक दिली। गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। मुंब्रा कौसा येथील कचरा समस्या आता उग्र रूप धारण करू लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही। डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करण्यात ठाणे पालिकेला यश येत नसल्याने येथील कचराच उचलला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे। शहरातील कचरा उचलावा यासाठी अनेक वेळा संबंधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या शानू पठाण यांनी सुधीर भगत, फरजाना शेख, सुनीता सातपुते, हिरा पाटील, रेहान पितलवाला, जमीला खान, कमरुल हुद्दा, नादिरा सुमरे, शाकीर शेख यांच्यासह सर्व माजी नगरसेवकांसह ठाणे पालिका आयुक्तांच्या दालनावर धडक दिली। आयुक्त सौरभ राव यांच्या दालनाबाहेर हेच आहे स्वच्छ भारत अभियान असे बॅनर झळकावीत ठिय्या आंदोलन करून कचरा तात्काळ उचलण्याची मागणी केली। या प्रसंगी मुंब्रा कौसा भागात सध्या कचऱ्याचे ढीग उभे राहिले आहेत। अनेक वेळा तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्यानेच नगरसेवकांना नाईलाजाने आयुक्तांच्या दालनाबाहेर बसावे लागले आहे। आज रस्त्याच्या कडेलाच नव्हे तर सर्व आरोग्य केंद्रांच्या बाहेरही कचरा जमा झाला आहे। रोगराई वाढल्याने रुग्णालये हाऊसफुल झालेली आहेत। कचरा उचलला जात नसतानाही क्रिस्टल कंपनीला कोट्यावधी रुपये दिले जात आहेत। म्हणजेच या समस्येला ठाणे महानगरपालिका जबाबदार आहे, असे शानू पठाण यांनी सांगितले। कई दिनों से मुंब्रा कौसा की बहुत सारी समस्याओं को लेके थाने महानगर पालिका का व्यवहार सही नहीं, जिसको लेकर
सभी कॉर्पोरेटर जो है हमारे मुमरा प्रभाग से नीति के अंतर्गत, वो सभी आज यहाँ पे मजबूरी में आना पड़ा। उसमें मुख्य कारण क्या है कि आज मुमरा कौसा के शहर को कचरे का डंपिंग ग्राउंड बना दिया गया। महापालिका का करोड़ों रुपए क्रिस्टल नाम की कंपनी को बिल दिया जा रहा है, लेकिन सुविधा के नाम पे शून्य है। पूरे मुमरा कौसा के अंदर मुख्य रोड पे आप अगर कचरे की व्यवस्था देखेंगे तो अंबार पड़ा है, अंबार। ऐसा मालूम होता है कि मुमरा शहर कचरे के अंदर है, ऐसी व्यवस्था दी थी। तो इसीलिए हमने ये सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट की योजना है ना, संकल्प स्वच्छ भारत अभियान, तो क्या ये स्वच्छ भारत अभियान है? क्या ये स्वच्छ भारत है? क्या ये स्वच्छ थाना, स्वच्छ सुंदर थाना है? ऐसी परिस्थिति है। आरोग्य केंद्र, शिवाजी नगर आरोग्य केंद्र, कौसा आरोग्य केंद्र, जितने भी आरोग्य केंद्र है, हॉस्पिटल, उसके बाहर कचरे के अंबार लगे। महापालिका का कर्तव्य है कि लोगों की मूलभूत सुविधा का ध्यान रखे। 4 साल हो गया, आज महापालिका नहीं डिसॉल्व है। सभी कॉर्पोरेटर किसके पास जाए? शासन के अंडर में महापालिका आती है, सरकार आंख बंद करके बैठी है, शासन आंख बंद करके बैठा है। को क्रिस्टल बोलती है डंपिंग ग्राउंड नहीं है, और महापालिका बोलती है हमने जगह दे दिया है। तो आप दोनों की मिसअंडरस्टैंडिंग या आप दोनों की असफलता के बीच में नागरिक क्यों पिसेंगे? नगर सेवक क्यों पिसेंगे? आज नगर सेवक लोग मजबूर है, वो ये सोच रहे कि हम लोग, हमारे लोगों की जो नागरिक है, सबसे पहले किधर जाएगा? कॉर्पोरेटर के पास जाता है। तो कॉर्पोरेटर के पास आता है तो कॉर्पोरेटर ये सोच रहे कि हम हमारे नागरिक के लिए क्या कर पाए। हर जगह का इश्यू चल रहा है। आपने ऐसा कर दिया है कि मुमरा कौसा के अंदर एक तरीके का आंख बंद करके व्यवहार सभी चल रहा है। बनी हुई बिल्डिंग है, कई सालों की पुरानी बिल्डिंगों को तोड़ा जा रहा है। जब बिल्डिंगें बन रही थी तो क्या आप कहां गए थे? फॉरेन गए थे, घूमने गए थे, या आप कुंभकर्ण की नींद सो रहे थे? आज जब बन गई तब आपको याद आ रहा है। पानी के लिए कहीं ना कहीं व्यवस्था हो रही है, और कचरे की समस्या तो दीवा और थाना में भी हो रही है, लेकिन मुमरा कौसा तो कचरे के अंदर ऐसा दिखने में आ रहा है। तो मैं आयुक्त साहब के बारे में मिलने के लिए जा रहा था। आयुक्त साहब को बस जब तक कि हमको ये ठोस निर्णय नहीं दिया जाएगा, ठोस संविधान नहीं दिया जाएगा, हम यहां से जाएंगे नहीं। हम लोगों को, नागरिकों को मरते देख नहीं सकते। उन पूरे हॉस्पिटल फुल है, सारे जो हॉस्पिटल है, हकीम अजमल हॉस्पिटल, मुमरा के प्राइवेट हॉस्पिटल सब फुल है, कचरों के अंबार लगे, लोग चल नहीं पा रहे। मतलब हमने महापालिका को अपने और शासन को ऐसा कर दिया है कि लोगों की जान जा रही है। दिवाली हो, गणपति हो, नवरात्रि हो, ईद हो, कचरे का अंबार, पानी की समस्या। तो आज पूरे शहर के अंदर हर जगह पे, हर नुक्कड़ पे सिर्फ आप जाएंगे तो कचरे का अंबार मिलेगा। और जिसके लिए जिम्मेदार थाने महानगर पालिका को इसको मुख्य मूल सुविधा के ऊपर तुरंत निर्णय लेना जाना पड़ेगा, नहीं तो हम ये डालने से जाएंगे नहीं, चाहे हमें इसके लिए कुछ भी करना पड़े।